नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह. तुकाराम मुंडे एक असा नायक जो महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेमध्ये एक उत्तम उदाहरण बनलेला आहे. सध्या प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याबद्दल समाज संशयक असताना, भ्रष्टाचारानं संपूर्ण प्रशासन पोखरून टाकलेलं असताना, तुकाराम मुंडे सारखा एक नायक जो खंबीरपणे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये उभा राहतो आणि जिथं जाईल त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवतो, अशा या कर्तव्यदक्ष अशा बहुजनातील एका प्रशासकीय नायकाची आईचं निधन झालं. आणि त्या निधनानंतर या महानायकानं, मी म्हणे महानायक यासाठी म्हणतो, कदाचित कुणाला अतिशयोक्ती वाटेल, परंतु जेव्हा माझे विचार आपल्याला ऐकून होतील तेव्हा नक्कीच आपण माझ्या विचाराशी सहमत व्हाल. या महानायकानं आपल्या आईच्या निधनानंतर 3 दिवसामध्ये सगळे क्रियाकर्म आटोपून एक हिंदू धर्माला, मी म्हणतो सनातन धर्माला नाही, हिंदू धर्माला, कारण सनातन धर्म आणि हिंदू धर्म याच्यात मला खूप फरक वाटतोय. सनातन धर्म हा पूर्णतः मनुवादी विचार आणि कर्मकांडाने पूर्णपणे वेढून टाकलेला आहे, आणि हिंदू धर्म हा श्री छत्रपती शिवराय आणि या धर्मातील जे जे महानायक आहेत त्यांच्या विचारानं पुढे जाणारा धर्म आहे. तसंही मी नेहमी म्हणतो, धर्म ही फक्त जगण्याची एक पद्धत आहे. ती एक विशिष्ट कट्टरतेची अशी काही नियम प्रणाली नाहीये. ती मानवी जीवनामध्ये एक चांगली जीवन प्रणाली आहे. आणि म्हणून प्रत्येक मानवाच्या समूहानं आपली एक धर्म पद्धत सुरू केलेली आहे. ठीक आहे, आजच्या काळात ती कट्टरतेने पूर्णपणे वेढलेली आहे, त्यामुळं प्रत्येक जण त्यावर आपापले विचार व्यक्त करत असतो, ते सोडून द्या. अगदी माणसाचा मृत्यू झाल्यानंतर शेवटी मानवी जीवनामध्ये सुसंस्कृत आहे माणूस सगळ्या प्राण्यापेक्षा. इतर प्राण्यांचं तर मेल्यानंतर काय होतं आपल्याला माहिती आहे. त्यांचं जर माणसानंच कुठं त्यांचं जे शरीर आहे ते कुठं दफन केलं किंवा त्याला नष्ट केलं तर ठीक आहे, नसता त्यांचे शरीर हे कुठेही पडतात. परंतु माणूस हा सुसंस्कृत आहे, त्यानं आपली संस्कृती निर्माण केली आहे, पण ती करतानाही त्यानं खूप विचार केलेला आहे. तो विचार असा केलेला आहे की मेल्यानंतर सुद्धा या मानवी शरीराचा बाकी लोकांना त्रास होऊ नये, म्हणून कदाचित ते नष्ट करताना प्रक्रिया वेगवेगळी आहे. हिंदू धर्माची पद्धत जाळून ते नष्ट करतात, तर इतर काही मुस्लिम धर्मीय असतील किंवा हिंदू धर्मातील काही उपधर्मीय किंवा जाती आहेत ज्या दफन करून किंवा पुरून शरीर नष्ट करतात मृत्यूनंतर. इथंही कारण त्याच्या मागे खूप मोठा लॉजिक आहे, विचार आहे. पूर्वज खूप हुशार होते, पूर्वजांच्या विचाराला कुठंच आम्ही नाकारू शकत नाही. परंतु या पूर्वजांनी सुरू केलेल्या काही विचारात, कारण ते त्या काळच्या समाज व्यवस्था, त्या काळची परिस्थिती आणि त्या काळचा सामाजिक दर्जा याला अनुसरून त्या प्रथा सुरू केलेल्या होत्या. निश्चितच बऱ्याचशा प्रथा आम्ही कालानुरूप दूर केलेल्या आहेत, त्याबद्दल कुणाला काही तक्रार नाहीये. मात्र ठराविक गोष्टींनाच खूप तक्रार येते. अनेक गोष्टी आम्ही सोडून दिलेल्या आहेत, आम्ही बाजूला केलेल्या आहेत. त्या कोणी काही अशा परिवर्तन करा म्हणून नाहीत केलेल्या, त्या आपोआप झालेल्या आहेत. कारण माणूस शेवटी आपल्याला जे फायद्याचं त्यानुसार चालतो. तर मी ज्या विषयावर आज आपल्याला बोलतोय, या महानायकानं आपल्या आईच्या या मृत्यूनंतर 3 दिवसात क्रियाकर्म आटोपून एक समाजाला, बहुजन समाजाला मोठा संदेश दिलेला आहे. आता मी हा संदेश वगैरे यासाठी म्हणतो कारण बहुजन समाजामध्ये अशी कामं करणं खूप धाडसाचं आहे. कारण समाज सहजासहजी आपल्या या परंपरा किंवा चुकीच्या रूढी लवकर सोडत नाहीये, आणि त्यामुळं त्याला कुणीतरी आदर्श व्यक्ती पुढे व्हावा लागतो. मग राजकीय क्षेत्रातला असो, प्रशासकीय क्षेत्रातला असो किंवा सामाजिक क्षेत्रातला एखादा ज्याला समाज आदर्श मानतो, अशा व्यक्तिमत्वाकडून जर अशा काही गोष्टी घडल्या तर त्याला समाज लवकर स्वीकारतो. मी थोडा अगोदर क्लिअर करतो, मानवी जीवनामध्ये मृत्यूनंतर हिंदू धर्मामध्ये खास करून जास्त दिवस काही क्रियाकर्म चालू होते, ते म्हणजे 13-14 दिवसापर्यंत. अगदी याला तुम्ही गोड जेवण वगैरे वगैरे नाव देताय. पहिली गोष्ट मी या ठिकाणी नमूद करतो, हे का तर हे उघड आहे, पहिल्या काळात ज्या
भौतिक दळणवळणाच्या सुविधा होत्या त्या खूप कमी होत्या. माणूस प्रत्येक लगेच त्या कुटुंबात पोहोचू शकत नव्हता ज्या घरामध्ये अशा प्रकारचं दुःख झालेलं आहे. आणि म्हणून कोणी तिसऱ्या दिवशी यावं रक्षा विसर्जनासाठी, त्यालाही जर कोणाला दुरून येता नाही आलं तर त्यांना अगदी 10व्यासाठी यावं, आणि तेही नाही शक्य झालं तर कुणी दिवसासाठी किंवा गोड जेवणासाठी पोचावं अशी अपेक्षा होती. मात्र आजची आपली दळणवळणाची सुविधा इतकी गतिमान झालेली आहे की माणूस त्याच दिवशी शक्यतो सर्वच नातेवाईक शक्यतो अंत्यविधीला पोहोचतात, आणि त्यामुळं बाकी क्रियाकर्म आता हे फक्त एक औपचारिकता बाकी राहते. आणि त्याला खरं तर सगळे पोहोचत बी नाहीत बाकीच्याला, फक्त घरातले ठराविक सरळ सांगतात आम्ही आता अंत्यविधीला गेलो होतो, आता जायची गरज नाही. हा पाहुण्या रवळ्यांचाही आवाज आहे, याला कोणाचं काही देणं घेणं नाही. मग जर हे क्रियाकर्म ठेवलेच असतील तर सर्वांनी नियमानं सक्तीनं अगदी गावकरी असेल सगळेच का बरं अंत्यविधीलाही येत नाहीत किंवा रक्षा विसर्जनालाही त्याने यावं आणि पुढच्याही सगळ्या कार्यक्रमाला सगळ्यांनीच हजर राहावं जर तो नियम असेल. परंतु तो नियम नाही. आपल्याकडे म्हटलं जातं कुठल्या तरी एका कार्यक्रमाला उपस्थित राहिलं तरी चालतं, ते एक सांत्वन होऊ शकतं. मग इथं जर काही प्रॉब्लेम, याचा अर्थ असा स्पष्ट आहे की माणसाची उपस्थिती हीच फक्त तिथं अपेक्षित होती. तुकाराम मुंडे साहेबांनी खरं तर मी असं आत्ताच म्हणलं, बहुजन समाजानं हा आदर्श यासाठी घ्यावा. मी सर्वप्रथम हे सांगतो, सोशल मीडियावर त्यांच्या काही पोस्ट खाली ज्या ज्या धर्मवीरांनी स्वतःला म्हणणाऱ्या, ते धर्मवीर नाहीयेत परंतु स्वतःला जसं अंधभक्त आहे तसेच हे धर्मवीर, त्यांना उपरोधक पदवी देतो मी, या धर्मवीरांनी किंवा धर्म ठेकेदारांनी म्हणूया, कारण धर्मवीर जरा पदवी अति जास्तीची होईल, या धर्म ठेकेदारांनी तुकाराम मुंडे साहेबावर प्रचंड मोठा हल्ला चढवलाय. प्रत्येकानं आपलं आपलं असं मांडणी केलेली आहे की विचारू नका की कशा प्रकारे साहेब चुकलेत, कशा प्रकारे शिक्षण खूप शिकल्यानंतर कसं ते महत्वाचं नसतं वगैरे वगैरे. त्यात खूप काही मांडणी केलेली, आणि ही मांडणी करणारे सगळे हे कर्मकांडाचे समर्थक आहेत आणि सनातनी आहेत, आणि मी तर पुढे जाऊन म्हणेन की हे मनोवादी विचाराचे समर्थक आहेत. आणि म्हणून त्यांनी केलं तर त्याला काही वाटत बी नाही. पण त्यांनी विचार करताना खूप मांडणी केलेली की साहेब कसे चुकले आणि हे कसं चुकीचं आहे. त्याने अनेक दाखले दिलेले अनेकांनी. मी तर म्हणेन ज्यांनी ज्यांनी हे दाखले दिलेत ना, आपण सर्वे करूया आणि यांच्या घरी जाऊया. हे आई वडिलाला सुद्धा सध्या आजच्या काळात आई वडिलाला सुद्धा हे सध्या सांभाळत नसतील, मी खात्री देतो. याच्यातले 60-70% तर तुम्हाला खात्री देतो, फक्त आपल्याकडे वेळ नाही आता. नसतं यांच्या घरी जाऊन जर बघितलं तर 100% हे आई वडिलाला सांभाळत नाहीत आणि हे तुकाराम मुंडे साहेबाला सल्ला द्यायला निघालेत. आम्हाला खूप वाईट वाटतं याचं. समाज एक तर बदलला पाहिजे. आमचं म्हणणं आहे या ठेकेदारांना, आमच्या या समाजातील मारवाडी समाज हा आमचा एक समाज आहे, एक घटक आहे. या मारवाडी समाजात खरं तर कर्मकांड किंवा हे सुद्धा करणारा मारवाडी समाजच जास्त आहे. देवधर्म करणारा हा बी समाज मारवाडी समाज अधिक आहे. पण मृत्यूनंतर त्यांचे क्रियाकर्म 3 दिवसात ते आटोपतात. जरा धर्म ठेकेदारांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे, त्यांना कधी तुम्ही सांगताय का की 13वा 14वा का घालत नाही तुम्ही? अनेक जाती धर्मामध्ये अशी प्रथा आहे की त्यांनी 3-4 दिवसामध्ये किंवा 3च खरं तर आपले हे सर्व क्रियाक्रम उरकतात आणि आजही ती प्रथा सुरू आहे. मित्रांनो, मानवी जीवनामध्ये प्रेम असलं पाहिजे. जिवंत असताना आईवडिलांना अजिबात सांभाळायचं नाही आणि त्याच्यानंतर क्रियाकर्मावर बोलायचं किंवा त्याचं समर्थन करायचं किंवा ते कसं केलंच पाहिजे याबद्दल आग्रह धरायचा, मला वाटतं ही बेशर्मी आहे. आज आम्ही बघतोय समाज व्यवस्थेमध्ये प्रत्येक आई वडील थोडेफार आहेत, आज बी आई वडिलांप्रती खूप चांगले आहेत लोक, त्यांचं आम्ही स्वागत करतो, त्यांना खरंच अभिनंदन करतो आणि त्यांना पूर्ण सन्मान देतो. या लोकांवर खूप आम्ही त्यांच्या प्रती खूप आदर राखतो. परंतु मेजॉरिटी काय स्थिती जरा बघा, घराघरात जाऊन आज आई वडिलाला सांभाळत नाहीत आणि मात्र या धर्म ठेकेदारांना अशा प्रकारची धर्माबद्दलची व्याख्या खूप काही करणं, फारच त्यांना मला वाटतं ज्ञान पाजळणं हे खूप त्यांना शक्य होतं. मग खूप पुरोगामित्वाची चेष्टा करणं खूप यांना जमतं. अरे मित्रांनो, पुरोगामित्वाचं ठीक आहे, आजच्या काळात कोणी पुरोगामित्व नकली बी धारण करू शकत असेल, आम्ही नाही म्हणत नाही, परंतु आम्ही नेहमी म्हणत आलोत पुरोगामित्व म्हणण्यापेक्षा जे जगण्याचा पुरोगामित्व हा जो एक विचार आहे ना, हा निसर्ग निर्मित विचार आहे. आणि हा जो आहे बाकी जो कर्मकांडांचा मनुवादाचा, हा मनुष्य निर्मित नियम आहेत.
आणि एक लक्षात घ्या, मरताना सुद्धा तुम्हाला मान्य करावं लागेल, मनुष्य निर्मित विचार कधीच अंतिम टिकाव धरू शकणार नाहीत, मात्र निसर्ग निर्मित विचारांना नेहमीच तुम्हाला मान्य करावं लागेल, मरताना सुद्धा मान्य करावं लागेल. पण त्यावेळेस तुम्हाला उशीर झालेला असेल, उपयोग नाही. त्यावेळेस तुम्ही म्हणलात बी ना ते सत्य होतं, उपयोग नाही, कारण त्यावेळेस तुमचा काही तुमच्या हातात राहिले नाही. म्हणून आज तुकाराम मुंडे साहेबांनी जे बहुजन समाजाला याच्यापूर्वी अनेक लोकांनी हे पायंडे सुरू केलेले आहेत, पण मुंडे साहेबांनी, कारण ते एक आदर्श व्यक्ती आहेत, यासाठी आदर्श आहेत की प्रशासनामध्ये त्यांनी आपलं एक आदर्शत्व काय असतं हे दाखवून दिलेलं आहे, आणि एक प्रशासकीय व्यवस्थेमधला कर्तव्यदक्ष अधिकारी दाखवून दिले. मला माहित नाही की IAS IPS आज जे राजकारणाचे गुलाम बनतात, अक्षरशः ज्या IAS IPS ना एक स्वतंत्र अस्तित्व आहे. खरं तर कुणाच्या कोणी मंत्री गालात मारतोय, कुणाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलिसांच्या थोबाडीत मारतोय, तरी कुठं काही आवाज येत नाही, कारण इतके दबलेले लोक आहेत. तर असं IAS IPS स्वत्व आम्हाला मान्य नाही. हे खंबीर पाहिजे तुकाराम मुंडे सारखं. म्हणून हा एक नायक आज आदर्श आहे, आणि त्यांनी बाकी सुद्धा जीवनामध्ये आपला आदर्शत्व दाखवून दिलेले आहे. त्यांच्या आई खरोखरच धन्यवान आहेत की ज्या एक परिवर्तनाच्या दिशेनं त्यांच्या सुपुत्रांनी आपलं पाऊल टाकलेलं आहे. हे सोपं नाहीये मित्रांनो, याच्यावर खूप टीका होते. आजपर्यंत तुम्ही इतिहासात बघा, डोकवा अशा गोष्टी, क्रांतिकारी गोष्टी करताना समाजातून नेहमी विरोध झालेला आहे. इतकंच काय, ज्या महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपला समाज माणूस म्हणून जगण्याचा ज्याला अधिकार दिला, त्यांच्या समाजानं सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांनी अशा प्रकारची क्रांतिकारी निर्णय घ्यायला सुरू केलं होतं, स्वतःचा त्यांचा समाज कधीच त्यांच्या मागे नव्हता. अनेकांचा त्यांना विरोध होता, लक्षात घ्या. ठीक आहे, काही लोकांनी त्यांना साथ दिली, पण बहुतांशी लोक जे दबलेले होते तत्कालीन समाज व्यवस्थेच्या खाली, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा साथ देत नव्हते. आता त्यांची ते अक्षरशः पूजा करतायत. हेच आहे आमच्याकडं जो महान क्रांतिकारी नेहमीच अशा प्रकारचे विचार घेऊन पुढे येतो, त्याच्यावर नेहमी हल्ले केले जातात, त्याला नमवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आम्ही म्हणतो, बहुजनातील एक नायक तुकाराम मुंडे साहेब, आपण खरोखरच एक आमच्यासाठी प्रेरक आहात. आणि म्हणून या देशातील एक खरा विचार, जो जे खराच माणुसकीचा विचार आहे, मानवतेचा विचार आहे, ज्या ठिकाणी मानवाचं कल्याण आहे, त्या ठिकाणी सुखदुःख मी सांगितलं, जे लोक काहीच करत नाहीत आपल्या आई वडिलांसाठी, तेच असा गलका आवाज करतात. मात्र तुम्ही आई वडिलांप्रती आपलं प्रेम काय होतं हे प्रत्येक आपल्या व्याख्यानातून आपली आई ही समाजाला त्या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. तिचं अस्तित्व, तिचं तुमच्याबद्दल किंवा तुमच्या मनातलं तिचं स्थान, आणि तिचं तुमच्या जीवनात कॉन्ट्रीब्युशन, योगदान काय होतं हे तुम्ही आपली आई मरण्याच्या अगोदरही व्यक्त केलेला आहे, आणि नंतर देखील तिच्या प्रती हा आदरच व्यक्त केलेला आहे. आम्हाला वाटतं, जे लोक आपल्या आई वडिलांना जाळून किंवा पुरून त्यांचं अस्तित्व नष्ट करून टाकतात, त्यापेक्षा तुकाराम मुंडे साहेबांनी एक वटवृक्ष लावून, आणि त्या वटवृक्षात आईच्या या अस्थीच्या अंश जाऊन ती आई या पर्यावरणामध्ये या ठिकाणी जिवंत राहणार आहे, हे नक्कीच आहे. पर्यावरणवादी प्रश्न विचारतात की अमुक तुम्ही का केलं, हे का करत नाहीत. अरे अविवेकी लोकांनो, सगळ्याच गोष्टी लगेच करतायत नसतात. बदल हा हळूहळू होत असतो. तुम्हाला ज्या जे प्रश्न तुम्ही केलेले आहेत, तुकाराम मुंडे साहेबांनी इथं का केलं, त्यांच्या अस्थी का हे केल्या, एक छोट्या एकदम बी सगळ्या गोष्टी एकाच वेळी समाजात करता येत नाहीत. बदल हा हळूहळू होत असतो, आणि हळूहळू होणारा बदलच टिकाऊ असतो. एकदम केलेला बदल कधी कधी थोडासा धोक्याचा असतो. म्हणून आम्हाला तुकाराम मुंडे साहेबांचे विचार आणि कार्य हे महत्वाचे आहेत. तुम्ही कितीही त्यांच्यावर हल्ले केले तरी त्यांच्या मागं एक मोठा वर्ग त्यांच्या विचाराचा आहे, त्यांच्या कार्याचं कौतुक करणार आहे. म्हणून आम्ही समर्थक आहोत. आम्ही एका अशा नायकाचे समर्थक आहोत, ज्यांनी आज समाजात एक नवीन पायंडा करून दिलेला आहे. तुम्ही आमच्याबद्दल म्हणाल तर प्रश्न विचारू नका आम्हाला. आमचं तर शरीर जळणार बी नाही आणि पुरलंही जाणार नाही. कदाचित नंतर काय होईल आम्हाला माहित नाही, पण आमचं शरीर आम्ही देहदान केलेलं आहे. अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयाला आम्ही देहदानाचं आमचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी किंवा नोंद करून सर्टिफिकेट घेतलेलं आहे. आम्ही आमच्या पश्चात आमच्या नातेवाईकांना विनंती केलेली आहे की आमचं शरीर किंवा शरीराचा प्रत्येक अवयव या
देशातील किंवा या राज्यातील जे त्या ठिकाणी डॉक्टर होत आहेत मानवी कल्याणासाठी, मानवाच्या किंवा मानवी सुविधासाठी, आरोग्याच्या एक शिक्षणाचा भाग म्हणून त्यांच्यासाठी आमचं शरीर उपयोगात यावं यासाठी आम्ही भेदान केलेलं आहे. त्यामुळं त्या ठिकाणी कुठला विधी तर होणारच नाही. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका की आमचं नंतर काय होणार आहे किंवा तसा प्रश्नही विचारण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपण कृपया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि एक विनंती आहे, BBC केज लाईव्ह हे चॅनल आपण जर अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे विचार आणि इतरही बऱ्याचशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.